Hello dear friends, welcome to another video lecture of Bridge course in Zoology. This is Prakash Ghagargunde, Assistant Professor RMG College, Savli. Friends, in today's lecture, we are dealing with one of the new topic, that is species concept. Okay, what is mean by the species? What are the different types or the different concepts given by the different scientists, and the base of considering those as a species. Okay, so first of all, speciation. We'll discuss about the speciation की speciation म्हणजे नक्की काय होतं. आज आपल्याला अर्थवरती डिफरंट काइंड्स ऑफ स्पेसीज बघायला मिळतात, वेगवेगळे ॲनिमल्स बघायला मिळतात, राईट. बट वी नो दॅट की या सगळ्यांचे जे ॲन्सेस्टर्स आहेत ते कॉमन आहेत. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की आजच्या काळातले सगळे स्पेसीज किंवा सगळे ॲनिमल्सचं ओरिजिन हे एकच आहे, राईट. आणि कारण लाईफ या पृथ्वीवरती 3.8 बायामध्ये ॲरोज झाली आहे, राईट. स्पेसिएशन म्हणजे काय, तर स्पेसिस लेवलवरती जी डायव्हर्सिटी जनरेट होते, राईट. म्हणजे एक ॲनिमल असेल, त्या ॲनिमलमध्ये डिफरन्स येऊन, डायव्हर्सिटी येऊन त्यापासून दोन वेगवेगळे ॲनिमल्स तयार होतात, ज्यालाच आपण स्पेसिएशन असं म्हणतो, राईट. मग त्या ॲनिमल्समध्ये असे काय जेनेटिक डिफरन्सेस येतात ज्याच्यामुळे एक नवीन स्पेसीस तयार होते, राईट. असा प्रश्न आपल्यापुढे निर्माण होतो. ओके, सो द स्पेसीस डायव्हर्सिटी. आज पृथ्वीवरती मोर दॅन 100 मिलियन्स लिव्हिंग स्पेसीस आहेत, राईट. तर हे सगळे कशामुळे फॉर्म झाले आहेत, जेव्हा की आपण म्हणतो की या सगळ्यांचं ओरिजिन सिंगल ॲनिमल होतं आणि त्याच्यापासून जे डायव्हर्सिफिकेशन होऊन, स्पेसिएशन होऊन आज वेगवेगळ्या स्पेसीज तयार झाल्या आहेत अर्थवरती, राईट. तर हे सगळं कशामुळे झालं आहे, स्पेसिएशनमुळं. आणि हे स्पेसिएशन्स लास्ट 3.8 बिलियन इयर्समध्ये बिलियन्स ऑफ टाइम्स झालेलं आहे, राईट. मॅक्झिमम वेळा अशा पद्धतीचं स्पेसिएशन झालं आहे, ज्याच्यामुळे आज वेगवेगळ्या स्पेसीज आपण पृथ्वीवरती बघू शकतो, राईट. बट आता पृथ्वीवरती वेगवेगळे कंट्रीज आहेत. वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये आपण जर गेलं तर प्रत्येक कंट्रीमध्ये सेम ॲनिमलला वेगवेगळी नावं आहेत, राईट. त्या कंट्रीच्या हिशोबाने त्या ॲनिमलला नाव दिलं गेलं आहे, राईट. जसं की डॉग असेल, आपल्याकडे कुत्रा म्हणतात. अदर कंट्रीजमध्ये वेगवेगळे नावं त्याला आहेत, राईट. सो स्पेसीज एकच आहे, बट वेगवेगळ्या एरियामध्ये असल्यामुळे, वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये असल्यामुळे त्याला वेगवेगळी नावं आहेत, राईट. याच्यामुळे काय होतं, एक कन्फ्युजन क्रिएट होतं, राईट. आपण जर फॉरेनमध्ये गेलो आणि तिथे कुत्रा म्हणालो तर कोणीच ओळखणार नाही की कशाबद्दल आपण बोलतो आहे, राईट. तर अशा वेळी सायंटिस्ट पुढे एक चॅलेंज होतं की ॲनिमल्सला एक स्पेसिफिक असं नाव द्यावं ऑन द बेसिस ऑफ इट्स कॅरेक्टर्स, ज्या नावानी पूर्ण जगभर त्याला ओळखलं जाईल, राईट. सो यासाठीच सायन्समध्ये एक वेगळी ब्रांच तयार झाली, ज्याला सिस्टमॅटिक्स असं म्हणतात. सिस्टमॅटिक्स ही इव्होल्युशनरी बायोलॉजीची एक सबफिल्ड आहे, ज्यामध्ये टॅक्झॉनॉमी स्टडी केली जाते, स्पेसिएशन कसं होतं त्याबद्दल स्टडी केलं जातं, ज्यामध्ये स्पेसीसला डिस्क्राईब केलं जातं, त्याचे कॅरेक्टर्स आणि त्याची फायलोजेनी स्टडी केली जाते, सिमिलॅरिटीज स्टडी केली जाते आणि डिफरन्सेस स्टडी केलं जातं. ओके, त्या ब्रांचला आपण सिस्टमॅटिक्स असं म्हणतो. नाउ द मेन concept is species, right. So what is
actually a species is, राईट. सो स्पेसीजला आपण कसं डिफाईन करू शकतो? स्पेसीज ही स्मॉलेस्ट आणि इंडिपेंडंटली इव्हॉल्व होणारे युनिट म्हणजे स्पेसीज. ओके. आता इंडिपेंडंट इव्हॉल्युशन केव्हा होतं? जेव्हा वेगवेगळ्या पॉप्युलेशनमध्ये म्युटेशन होतं, सिलेक्शन होतं, जीन फ्लो होतं, जेनेटिक ड्रिफ्ट ऑपरेट होतं. हे सगळे जेव्हा वेगवेगळ्या पॉप्युलेशन्सच्या ॲनिमलमध्ये होतं त्यावेळेला इव्हॉल्युशन होतं, राईट. सो आजच्या डेटला आपण बघितलं तो 20+ वेगवेगळे स्पेसीज कन्सेप्ट्स आहेत. ओके. सो स्पेसीज आपण म्हटलं तर किंवा स्पेसीजचा जर कन्सेप्ट आहे, हा कन्सेप्ट म्हणजे एक हायपोथेसिस आहे. तर स्पेसीज आपण कोणाला म्हणतो? असे ग्रुप ऑफ ॲनिमल्स ज्यांच्यामध्ये एक विशिष्ट सेट ऑफ कॅरेक्टर्स आहेत, त्या बेसिसवरती त्याला आपण स्पेसीज कन्सिडर करतो. फॉर एक्झाम्पल रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. याला जर आपण एक रिक्वायरमेंट ठरवलं, या बेसिसवरती आपण स्पेसीज डिसाईड केलं, तर काय होईल की असे स्पेसीज जे आपापसात रिप्रोडक्शन करतात, इंटरब्रीडिंग करतात, बट दुसऱ्या कुठल्या ॲनिमल्ससोबत ते रिप्रोडक्शन करत नाही, किंवा ज्याला आपण म्हणू दुसऱ्या ॲनिमल्ससोबत ते रिप्रोडक्टिव्हली आयसोलेटेड असतात, असे ग्रुप ऑफ ॲनिमल्स म्हणजे स्पेसीज. बट समटाईम्स काय होतं की तिथले काही इंडिव्हिज्युअल्स दुसऱ्या भागात गेले, त्यांच्यामध्ये वातावरणानुसार चेंजेस होतात, परंतु त्यातले इंडिव्हिज्युअल्स आणि ओरिजिनल इंडिव्हिज्युअल्स यांच्यामध्ये इंटरब्रीडिंग होतं. तर अशा वेळेस तो जो स्पेसीजचा कन्सेप्ट आहे, त्याची जी रिक्वायरमेंट आपण म्हटली आहे रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन, ते चेंज होतं आणि परत ही हायपोथेसिस रिॲसेस होते, राईट. सो स्पेसीजबद्दल वेगवेगळे कन्सेप्ट्स दिले आहेत ऑन डिफरंट बेसिस. ज्यातलं पहिलं आहे बायोलॉजिकल स्पेसीज कन्सेप्ट. बायोलॉजिकल स्पेसीज कन्सेप्ट हा अर्न्स्ट मेयर यांनी सांगितलेला आहे. अँड अकॉर्डिंग टू द अर्न्स्ट मेयर, स्पेसीज म्हणजे असे ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल्स जे पोटेन्शियली आपापसात इंटरब्रीडिंग करतात, बट दुसऱ्या ग्रुप ऑफ ॲनिमल्सशी ते रिप्रोडक्टिव्हली आयसोलेटेड होत असतात, राईट. त्यांना बायोलॉजिकल स्पेसीज असं म्हणायचं, असं अर्न्स्ट मेयर यांनी सांगितलं, राईट. बायोलॉजिकल स्पेसीज कन्सेप्ट हा स्पेसीजबद्दल सांगणारा सगळ्यात मॉडर्न अटेम्प्ट होता आणि फर्स्ट मॉडर्न अटेम्प्ट होता, राईट. बट बायोलॉजिकल स्पेसीज कन्सेप्टमध्ये खूप सारे थेरॉटिकल ॲज वेल ॲज प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स त्या ठिकाणी आहेत, राईट. नेक्स्ट इज मॉर्फॉलॉजिकल स्पेसीज कन्सेप्ट. मॉर्फॉलॉजी म्हणजे एक्सटर्नली बाहेरून एखादा ॲनिमल कसा दिसतो, दॅट इज द मॉर्फॉलॉजी ऑफ दॅट ॲनिमल. ओके. सो मॉर्फॉलॉजिकल स्पेसीज कन्सेप्ट हा जनरली मॉर्फॉलॉजिकल डिफरन्सेस इंडिव्हिज्युअल्समध्ये कसे आहे याच्या बेसिसवरती सांगितलं गेलं आहे. सो अकॉर्डिंग टू द मॉर्फॉलॉजिकल स्पेसीज कन्सेप्ट, असे इंडिव्हिज्युअल्स जे मॉर्फॉलॉजिकली सिमिलर दिसतात आणि इतर इंडिव्हिज्युअल्सपासून किंवा दुसऱ्या ग्रुपच्या इंडिव्हिज्युअल्सपासून त्यांना आपण डिस्टिंग्विश करू शकतो, डिफरेन्शिएट करू शकतो, असे ग्रुप ऑफ ॲनिमल्स म्हणजे मॉर्फॉलॉजिकल स्पेसीज. ज्यालाच मॉर्फॉलॉजिकल किंवा टायपोलॉजिकल स्पेसीज कन्सेप्ट असंही म्हणतात. ओके. बट
सारखे दिसणारे इंडिव्हिज्युअल्स आहेत, त्यातले काही इंडिव्हिज्युअल्स जर वेगळ्या एन्व्हायरमेंटमध्ये गेले तर त्यांच्यामध्ये काही थोडेफार चेंजेस होतात, व्हेरिएशन येतात. ठीक आहे, हे व्हेरिएशन्स या मॉर्फोलॉजिकल कन्सेप्टमध्ये डिटेक्ट केले गेले नाही किंवा सिम्पली इग्नोर्ड केले गेले. नेक्स्ट इज इकॉलॉजिकल स्पेसिस कन्सेप्ट. इकॉलॉजिकल स्पेसिस कन्सेप्ट काय म्हणतो? स्पेसिस हा असा ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल्स आहे जे फेनेटिकली सिमिलर आहेत आणि जे एक विशिष्ट इकॉलॉजिकल निचे ऑक्युपाय करतात. राईट नाउ देर इज अ डिफरन्स बिटवीन हॅबिटॅट अँड निचे. ॲक्च्युली इकॉलॉजिकल स्पेसिस कन्सेप्ट हा बेस्ड आहे ऑन द इकॉलॉजिकल डिफरन्स बिटवीन इंडिव्हिज्युअल्स. म्हणजे त्यांचे जे निचे आहे त्याच्या बेसिस, त्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे त्याच्या बेसिसवरती हा कन्सेप्ट दिला गेला आहे, इकॉलॉजिकल स्पेसिस कन्सेप्ट. नाउ हॅबिटॅट अँड निचे बोथ आर डिफरंट. हॅबिटॅट मीन्स अशी जागा, असं एन्व्हायरमेंटल कंडिशन ज्या ठिकाणी एखादा ॲनिमल किंवा स्पेसिस, इंडिव्हिज्युअल्स त्या ठिकाणी राहतात, ती त्यांची राहण्याची जागा म्हणजे हॅबिटॅट. नाउ निचे मीन्स ॲनिमल्सच्या राहण्याची जागा, त्या ठिकाणचं एन्व्हायरमेंट, त्या ठिकाणचे बायोटिक अबायोटिक फॅक्टर्स, या सगळ्यांचं कोरिलेशन, एकमेकांवर होणारा परिणाम म्हणजे निचे. ओके, सो हॅबिटॅट म्हणजे फक्त राहण्याची जागा होते, तर निचे म्हणजे तो ॲनिमल, त्यातलं त्या ठिकाणचं एन्व्हायरमेंट, बायोटिक अबायोटिक फॅक्टर्स आणि त्यांचं इंटर रिलेशन, ह्या सगळ्यांचा विचार निचेमध्ये होतो. ओके, सो अकॉर्डिंग टू द इकॉलॉजिकल स्पेसिस कन्सेप्ट, स्पेसिस म्हणजे काय आहे? जे दिसायला एकमेकांसारखे ऑर्गॅनिझम्स आहेत आणि ज्यांची निचे हे सेम आहे. राईट, सो इकॉलॉजिकल स्पेसिस कन्सेप्ट रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन हा क्रायटेरिया कंपल्सरी आहे असं मानत नाही. राईट, सो या ठिकाणी ते त्यांची जे निचे आहे त्याला जास्त महत्त्व देतो. ओके, बट या ठिकाणी निचेला डिफाईन करणं इंडिपेंडंटली हे कठीण आहे. फॉर एक्झाम्पल, इकॉलॉजिकल स्पेसिस कन्सेप्टमध्ये निचे आपण ज्याला म्हटलं म्हणजे तो इंडिव्हिज्युअल आणि त्याच्या आजूबाजूचं वातावरण, बायोटिक अबायोटिक फॅक्टर्स यांचं इंटर रिलेशनशिप. राईट, सो समटाईम्स एखादा इंडिव्हिज्युअल ज्या एन्व्हायरमेंटमध्ये राहतो त्यानुसार त्याच्यामध्ये बदल होतो. ओके, बट ते रिप्रोडक्टिव्हली आयसोलेटेडच राहील असं नाही. राईट, फॉर एक्झाम्पल एक बर्ड आहे वार्बलर. ती वार्बलर, काही वार्बलर एका एन्व्हायरमेंटमध्ये राहतात, त्यांच्यामध्ये वेगळे चेंजेस बघायला मिळतात. दुसऱ्या निचेमध्ये राहणारे, दुसऱ्या एन्व्हायरमेंटमध्ये राहणारे वार्बलर आहे, त्यांच्यामध्ये काही व्हेरिएशन आपल्याला बघायला मिळते. राईट, फॉर एक्झाम्पल केप मे वार्बलर डिफरंट बर्ड आहे कारण ते डिफरंट निचेमध्ये राहते. ब्लॅक थ्रोटेड ग्रीन वार्बलर आहे, ते डिफरंट एन्व्हायरमेंटमध्ये राहते, त्यांच्यामध्ये वेगळे व्हेरिएशन्स आहेत. येलो रम्प्ड वार्बलर आहे, ते डिफरंट आहेत या दोन्हीपेक्षा. बे ब्रेस्टेड वार्बलर आहे, त्या डिफरंट आहेत. ब्लॅक बर्नियन वार्बलर आहे, तीसुद्धा इतरांपेक्षा डिफरंट आहे. राईट, सो अकॉर्डिंग टू द इकॉलॉजिकल स्पेसिस कन्सेप्ट, ह्या बर्ड्स वार्बलर बर्ड, बट ते डिफरंट निचेसमध्ये गेल्यामुळे त्यांच्यामध्ये वेगवेगळे चेंजेस झाले आहेत. त्यामुळे हे प्रत्येक इंडिव्हिज्युअलला, प्रत्येक ग्रुपला त्यांनी वेगवेगळं स्पेसिस कन्सिडर केलं गेलं आहे. राईट, केप मे वार्बलर ही वेगळी स्पेसिस, ब्लॅक थ्रोटेड ग्रीन वार्बलर ही वेगळी स्पेसिस, लाईकवाईज. ओके, सो ओव्हरऑल ॲज वी सेड की इकॉलॉजिकल स्पेसिस कन्सेप्ट हे
त्यांच्या इकॉलॉजिकल डिफरन्सेस इंडिव्हिज्युअल्सच्या त्याच्यावरती बेस्ड आहे. देन इव्होल्युशनरी स्पेसिस कन्सेप्ट. इव्होल्युशनरी स्पेसिस कन्सेप्ट हे दिलं होतं सिम्पसननी आणि याला मॉडिफाय केलं गेलं आहे बाय विली. ओके. अकॉर्डिंग टू द इव्होल्युशनरी स्पेसिस कन्सेप्ट, एक ॲन्सेस्टर्स जे होते त्या सिंगल ॲन्सेस्टरपासून त्याचे डिसेंडंट्स तयार झाले, त्याची आजची पॉप्युलेशन तयार झाली. तर यापैकी काही लिनिएज जे आहेत ते ॲन्सेस्टरपासून डिसेंड होत असताना स्वतःचं ओन इव्होल्युशनरी टेंडेन्सीज मेंटेन करते आणि त्याचं स्वतःचं हिस्टोरिकल फेट असतो. ओके. हे जे लिनिएज आहे ते लिनिएज सेम राहू शकतं किंवा ते लिनिएज सेपरेट होतं आणि त्यापासून वेगवेगळे स्पेसिस तयार होतात. ओके. सो दिस इज द इव्होल्युशनरी स्पेसिस concept based on the way they evolve. Okay. So this is all about the species concept. Thank you.